In this lecture, we will study vector diagram for different power factor and effect of lagging and leading power factor on regulation. Okay. Already we have discussed this effect of lagging and leading power factor on regulation. Okay. So we'll see one by one. First is lagging power factor. We have to draw phasor diagram for lagging power factor. ठीक आहे. आपल्याकडे लॅगिंग पॉवर फॅक्टर आहे म्हणजेच इंडक्टिव्ह लोड आहे. ठीक आहे. सिरीज मध्ये आपण इन सिरीज विथ रेजिस्टन्स आपण इंडक्टन्स अज्युम करणार आहोत. नथिंग बट शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. ऑलरेडी आपण ही फेजर डायग्राम ड्रॉ केलेली आहे, तरी सुद्धा परत एकदा जस्ट ऍज अ रिव्हिजन म्हणून ड्रॉ करणार आहोत. ठीक आहे. सो इन दिस केस आपण या केसमध्ये शॉर्ट ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये आपण फेजर डायग्राम ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे. बट इन केस ऑफ लोड, ठीक आहे, जर लॅगिंग पॉवर फॅक्टर म्हणजे तुमचं जर इंडक्टिव्ह लोड असेल, ठीक आहे, या केसमध्ये तुमच्या इंडक्शन मोटर जास्त आहेत. ठीक आहे. नियर अबाउट 90% इंडस्ट्रियल लोड हा तुमचा इंडक्टिव्ह लोड असतो. जर इंडक्टिव्ह लोड असेल तर आपल्याला फेजर डायग्राम ड्रॉ करायची. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण फेजर डायग्राम ड्रॉ करूया. याच्यामध्ये फर्स्टली आपण फेजर डायग्राम ड्रॉ करताना एक काहीतरी रेफरन्स घेणार आहे. ठीक आहे. रेफरन्स आपण घेणार आहे आयदर वी कॅन टेक रेफरन्स व्होल्टेज और करंट. ठीक आहे. करंट घेऊ शकतो किंवा व्होल्टेज घेऊ शकतो. वी हॅव टू फाइंड व्हीएस. आपल्याला सेंडिंग एंड व्होल्टेज फाइंड आउट करायचे, तर आपल्याला व्हीआर रेफरन्स घ्यावा लागेल, म्हणजे रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. असं अज्युम करतोय आपण. सो याच्यामध्ये आपण काय करणार आहे, करंट रेफरन्स घ्या किंवा व्होल्टेज रेफरन्स घ्या, तो कोणताही घेऊ शकतो आपण. सपोज व्होल्टेज रेफरन्स घेतला. सेम या केसमध्ये तुमचा इंडक्टिव्ह लोड आहे. फर्स्ट केस काय कन्सिडर केले आपण, इंडक्टिव्ह लोड आहे किंवा इंडक्टन्स लाईन मध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. विल कन्सिडर इंडक्टिव्ह लोड और इंडक्टन्स, इंडक्शन मोटर कन्सिडर केलेले आहेत. ठीक आहे. सो याच्यामध्ये हा तुमचा रिसिव्हिंग एंड व्होल्टेज व्ही आर आहे. करंट लॅग्स व्ही आर बाय सम अँगल. करंट हा व्होल्टेजला काही अँगलने लॅग होणार आहे. ठीक आहे. दिस इज युअर रेफरन्स व्होल्टेज और रिसिव्हिंग एंड व्होल्टेज व्ही आर. हा तुमचा व्ही आर आहे. देन दिस इज युअर करंट, टोटल करंट आय थ्रू दॅट सर्किट. आता या केसमध्ये तुम्ही बघू शकता करंट लॅग्स व्ही आर बाय सम अँगल. वी कॅन से दॅट पॉवर अँगल फाय आर, दॅट इज रिसिव्हिंग एंड पॉवर अँगल. आपण फाय आर काय अज्युम करतोय, रिसिव्हिंग एंड पॉवर अँगल. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर असेल सर्वांना. देन सर्किट मध्ये तुमचा रेजिस्टन्स प्रेझेंट आहे. ठीक आहे. सर्किट मध्ये रेजिस्टन्स आहे. या रेजिस्टन्सच्या अक्रॉस काहीतरी व्होल्टेज ड्रॉप होणार आहे. ठीक आहे. दॅट व्होल्टेज ड्रॉप नथिंग बट आय आर ड्रॉप. ठीक आहे. देन या इंडक्टन्सच्या अक्रॉस काहीतरी व्होल्टेज ड्रॉप होणार आहे. दॅट व्होल्टेज ड्रॉप नथिंग बट आय इंटू एक्सेल ड्रॉप. ठीक आहे. तर वन बाय वन हे आपल्याला ड्रॉ करायचं. प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट मध्ये रेजिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप जो आहे, इन केस ऑफ रेजिस्टिव्ह सर्किट दॅट व्होल्टेज ड्रॉप आर इन फेज विथ करंट. म्हणजे हा जो व्होल्टेज ड्रॉप आपण आय आर ड्रॉ करणार आहे ते करंटच्या फेज मध्ये असला पाहिजे, म्हणजे करंटच्या एका लाईन मध्ये असला पाहिजे. आता करंटची लाईन कोणती आहे, ही वाली. ठीक आहे. त्याच्या फेज मध्ये म्हणजे त्याचा पॅरलल मध्ये कोणती लाईन ड्रॉ करायची आपल्याला, आय आर वाली. ठीक आहे. आय आर ड्रॉप वाली, व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस. हे झालं. या जी करंटची लाईन आहे, ठीक आहे, त्यालाच पॅरलल आपण एक लाईन ड्रॉ केलेली आहे, विच इज नथिंग बट युअर आय आर ड्रॉप, करंट इंटू रेजिस्टर ड्रॉप. ठीक आहे. हा झाला तुमचा आय इंटू आर ड्रॉप. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे तुमचा इंडक्टिव्ह ड्रॉप. ठीक आहे. दिस आय इंटू एक्सेल ड्रॉप इज परपेंडिक्युलर टू दिस लाईन. हा या लाईनला परपेंडिक्युलर असणार आहे. सो या पॉइंट पासून एक्झॅक्टली परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री आपण ड्रॉ करायचा. दिस इज युअर आय इंटू एक्सेल ड्रॉप. हे झालं तुमचा आय इंटू एक्सेल ड्रॉप. देन हा पॉइंट आणि हा पॉइंट ऍड केला आपण, यू विल गेट आय इंटू झेड, टोटल इम्पेडन्स ड्रॉप. आणि फर्स्ट पॉइंट, हा जो फर्स्ट पॉइंट आहे आणि लास्ट पॉइंट आहे, याला जर जॉईन केलं आपण, ठीक आहे, विल गेट टोटल सेंडिंग एंड व्होल्टेज. आता ते कसं, ठीक आहे, शेवटच्या पॉइंटला आपण जॉईन केलं. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, टोटल सेंडिंग एंड व्होल्टेज व्हीएस फाइंड करायचं.
सो फ्रॉम दिस फेजर डायग्राम यू कॅन फाइंड VS. ठीक आहे, VS आपल्याला भेटेल VS इक्वल्स टू, आता हे आपण VS ड्रॉ केले, ही जी लाईन आहे ती आपली VS ची आहे. ठीक आहे, हे तुमचं सेंडिंग एंड व्होल्टेज आहे. VS इक्वल्स टू दिस VR. ठीक आहे, हा VR प्लस IR प्लस IXL. ठीक आहे, सो आपल्याला भेटणार आहे VS इक्वल्स टू VR प्लस I इंटू R. हा इथे R सफिक्स आहे आणि इथे मल्टिप्लिकेशन मध्ये करंट इंटू रेजिस्टर आहे आणि VR म्हणजे काय, रिसिव्हिंग एंड व्होल्टेज. त्याच्यामध्ये डिफरन्स लक्षात घ्या. प्लस I इंटू X, कॅपिटल X सफिक्स L. ठीक आहे, इंडक्टिव्ह रिएक्टन्स. दिस इज अवर टोटल सेंडिंग एंड व्होल्टेज. ठीक आहे, आपलं टोटल सेंडिंग एंड व्होल्टेज आहे. सो फ्रॉम दिस फेजर डायग्राम आपण फाइंड आउट केलेलं आहे टोटल सेंडिंग एंड व्होल्टेज. ठीक आहे, विच इज इक्वल्स टू VR प्लस IR प्लस I इंटू XL. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर असेल सर्वांना. ठीक आहे, नेक्स्ट केस मध्ये काय करायचं, आपलं कॅपॅसिटिव्ह लोड. सपोज या केसमध्ये आपण कॅपॅसिटिव्ह लोड किंवा कॅपॅसिटर बँक ऍड केली. ठीक आहे, जो काही लोड आहे तो आपला सेकंड केस मध्ये कॅपॅसिटिव्ह लोड आहे. ठीक आहे, सो या केस मध्ये आपण कॅपॅसिटिव्ह लोड साठी ड्रॉ करूया. ठीक आहे, सेकंड केस आहे तुमची, इफ युअर लोड इज कॅपॅसिटिव्ह और कॅपॅसिटर बँक या सर्किट मध्ये ऍड केलं याच्यामध्ये. ठीक आहे, सो याच्यामध्ये ड्रॉ करताना इथे तुम्ही फेजर डायग्राम बघू शकता. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल रेफरन्स घेताना आयदर यू कॅन टेक व्होल्टेज ऍज अ रेफरन्स और करंट ऍज अ रेफरन्स. ठीक आहे, व्होल्टेज तुम्ही VR रेफरन्स घेऊ शकता किंवा करंट I रेफरन्स घेऊ शकता. सिमिलरली आपण सपोज सिम्प्लिसिटीसाठी व्होल्टेज रेफरन्स घेतला. सपोज ही व्होल्टेजची लाईन आहे, एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. सपोज दिस युअर रिसिव्हिंग एंड व्होल्टेज VR. इथपर्यंत सेम आहे. ठीक आहे, देन हा तुमचा रिसिव्हिंग एंड व्होल्टेज आहे. सेम आपल्याला करंट ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे कॅपॅसिटिव्ह सर्किट मध्ये युअर करंट विल लीड. करंट काय करतो, लीड करतो व्होल्टेजला बाय सम अँगल. ठीक आहे, त्यामुळे व्होल्टेज खाली करंट खाली ड्रॉ न करता तुम्ही इकडे ड्रॉ करणार आहे वरती, म्हणजे लीडिंग मध्ये. ठीक आहे, युअर करंट लीड्स व्होल्टेज बाय सम अँगल. ठीक आहे, हा आपला झाला करंट जो काही लीड करतोय, म्हणजे करंट लीड करतोय व्होल्टेजला बाय सम अँगल, यू कॅन से फाय आर. ठीक आहे, सपोज दिस इज युअर करंट I अँड हा तुमचा त्याचा करंट आणि व्होल्टेज मधला अँगल आहे फाय आर, दॅट इज रिसिव्हिंग एंड पॉवर अँगल. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना. देन हा करंट लीड कसा करतोय, कारण करंट हा व्होल्टेजच्या पुढे आहे. ठीक आहे, याच्यामध्ये लॅगिंग होता, म्हणजेच काय, हा करंट व्होल्टेजच्या मागे आहे. दॅट मीन्स लॅगिंग आहे. इथे केस ऑफ कॅपॅसिटिव्ह लोड युअर करंट इज लीडिंग टू द व्होल्टेज. ठीक आहे, म्हणजे लीड करतोय. देन सिमिलरली IR ड्रॉप ड्रॉ करायचा याच्यामध्ये, करंट इंटू रेजिस्टर ड्रॉप. हा करंटच्या फेज मध्ये असणार आहे, म्हणजे याला पॅरलल लाईन ड्रॉ करायची. याला पॅरलल लाईन ड्रॉ केली आपण, या करंट लाईनला पॅरलल लाईन ड्रॉ करायची इथनं. ठीक आहे, पॅरलल लाईन ड्रॉ केली, विच इज युअर रेझिस्टिव्ह ड्रॉप. हा झाला तुमचा I इंटू R ड्रॉप. ठीक आहे, हा आपला झाला IR ड्रॉप, करंट इंटू रेजिस्टर. देन वी हॅव टू ड्रॉ दिस I इंटू XL. IXL ड्रॉ करायचं. हा XL ड्रॉप याला परपेंडिक्युलर असणार आहे. ठीक आहे, देन याला परपेंडिक्युलर ड्रॉ केला एक्झॅक्टली 90 डिग्री. हा झाला I इंटू XL ड्रॉप. किंवा I इंटू XL ड्रॉप. देन या दोन्हींना जॉईन केलं. ठीक आहे, IR प्लस IXL घेतलं. ठीक आहे, आपल्याला काय भेटेल, I इंटू Z, दॅट इज टोटल इम्पेडन्स ड्रॉप भेटेल. हा झाला टोटल I इंटू Z. ठीक आहे, देन
हे जे लास्ट एंड आहे, ठीक आहे, आपल्याला VS फाइंड आउट करायचं आहे. लास्ट एंड आणि फर्स्ट एंड जॉईन केलं मी, आपल्याला भेटला टोटल सेंडिंग एंड व्होल्टेज VS. हा पॉइंट कोणता असेल मग, किंवा ही लाईन कोणती असेल, टोटल सेंडिंग एंड व्होल्टेजची VS. ठीक आहे. सो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता VS इक्वल्स टू सिम्पली सेम फॉर्म्युला आहे दोन्हीचा. VS इक्वल्स टू कसं आहे, हा VR, ठीक आहे, दिस VR प्लस IR प्लस IXL, सॉरी IXC येणार या केसमध्ये. ठीक आहे, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स आहे, दॅट्स वाय I इंटू XC घ्यायचा इथे. सो VR plus current into resistor, that is IR drop, plus I into XC. ठीक है, करंट इंटू कैपेसिटिव रिएक्टेंस XC. दिस इज युअर टोटल सेंडिंग एंड व्होल्टेज इन केस ऑफ कॅपॅसिटिव्ह लोड. जर कॅपॅसिटिव्ह लोड असेल, ही त्याची फेजर डायग्राम ड्रॉ करायची. त्याची फेजर डायग्राम झाली. त्याच्यामध्ये फॉर्म्युला आहे VS इक्वल्स टू VR प्लस I इंटू R प्लस I इंटू XC, दॅट इज कॅपॅसिटिव्ह सर्किट. याच्यामध्ये तुम्ही दोन्ही सेम फॉर्म्युला आहेत, बट इथे तुम्ही XL घेता इंडक्टिव्ह रिएक्टन्स, आणि इथे हे सर्किट ड्रॉ करताना तुम्हाला XC अज्युम करायचं आहे किंवा XC घ्यायचा, कारण कॅपॅसिटिव्हचा रिएक्टन्स असतो कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स XC. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर असेल सर्वांना. ठीक आहे, हे आपण ऑलरेडी ड्रॉ केले आताच. इथे तुम्ही VR रेफरन्स घेतला, करंट लॅग होतोय, IR त्याच्या फेज मध्ये असेल करंटच्या, IXL ड्रॉप याला परपेंडिक्युलर असेल, हा टोटल IZ ड्रॉप झाला IR प्लस IXL, आणि हा टोटल VS झाला, VS इक्वल्स टू VR प्लस IR प्लस IXL. ठीक आहे, हे ऑलरेडी आपण डायग्राम आता बघितलेली आहे. ठीक आहे, इथे फॉर्म्युला पण आहे खाली, इथे बघू शकता. VS equals to VR plus IR plus I into XL, that is phasor addition of all the voltages. ठीक आहे, then या केस मध्ये पर्सेंटेज रेग्युलेशन VS मायनस VR अपॉन VR इंटू 100 इज पॉझिटिव्ह इन केस ऑफ लॅगिंग पॉवर फॅक्टर. जर पॉवर फॅक्टर तुमचा लॅगिंग असेल, म्हणजे इंडक्टिव्ह लोड असेल, त्या केसमध्ये तुमचं व्होल्टेज रेग्युलेशन पॉझिटिव्ह असतं. ठीक आहे, आणि सेकंड केस बघितली आपण लिडिंग पॉवर फॅक्टरची, विच इज नथिंग बट कॅपॅसिटिव्ह लोड. ठीक आहे, इन केस ऑफ कॅपॅसिटिव्ह लोड तुमचा सेंडिंग एंड व्होल्टेज लेस दॅन VR असणार, दॅट इज रिसिव्हिंग एंड व्होल्टेज, दॅट्स वाय युअर व्होल्टेज रेग्युलेशन इज निगेटिव्ह, म्हणजे तुमचं VR मोठा असणार आहे ऍज कम्पेअर टू VS. ठीक आहे, दॅट्स वाय युअर रेग्युलेशन इज निगेटिव्ह. आणि फेजर डायग्राम आपण ड्रॉ केलेली आहे. VR आणि इकडे तुमचा I लीड करेल VR ला बाय सम अँगल विच इज नथिंग बट φR. इथे IR ड्रॉप याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं, देन सॉरी याच्या फेज मध्ये, करंटच्या फेज मध्ये IR ड्रॉप ड्रॉ करायचा, याला परपेंडिक्युलर IXL ड्रॉप, देन सगळ्यांची ऍडिशन केली, म्हणजेच VS इक्वल्स टू VR प्लस IR प्लस, इथे IXL घेतलं बट इथे IXC घ्यायचं आहे, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. इथे करेक्शन करून घ्यायचं नोट्स मध्ये. ठीक आहे, इथे तुमचा I इंटू XC असणार आहे, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. ठीक आहे, then purely resistive circuit साठी if your power factor is unity. ठीक आहे, आता युनिटी पॉवर फॅक्टर आहे म्हणजे तुमचा रेझिस्टिव्ह लोड आहे. ठीक आहे, रेझिस्टिव्ह लोड आहे म्हणजेच तुमच्या सिरीज सर्किट मध्ये फक्त RL सिरीज सर्किट आहे, जसं तुम्हाला अगोदर दाखवलं. इकडे दाखवतो. ठीक आहे, सो याच्यामध्ये आपण इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह कन्सिडर केला, बट इन केस ऑफ प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट और प्युअरली रेझिस्टिव्ह लोड, ठीक आहे, म्हणजे लाईनचा इंडक्टन्स आपण अज्युम करतोच, फक्त इथे लोड अज्युम करताना तुमचा इंडक्टिव्ह लोड अज्युम करणार आहे. आणि तुमच्या त्या केसमध्ये जी तुमची इंडक्टिव्ह साठी फेजर डायग्राम होती, सेम त्यासारखी तुमची फेजर डायग्राम येणार आहे. त्याच्यामध्ये डिफरन्स असा आहे की इथे ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, रेझिस्टिव्ह लोड साठी, रेझिस्टिव्ह लोड साठी आपण काय करतो, सिम्पली एक काहीतरी रेफरन्स घ्या, आयदर वी कॅन टेक व्होल्टेज और करंट रेफरन्स. करंट घेतला, सपोज करंट घ्या किंवा व्होल्टेज घ्या, सपोज आपण VR घेऊया. ठीक आहे, VR ऍज अ रेफरन्स घेतला, देन तुम्हाला माहिती आहे करंट आणि व्होल्टेज एकाच फेज मध्ये असतात, एकाच लाईन मध्ये असतात इन केस ऑफ प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट. ठीक आहे,
सो सपोज ही करंटची वेव्हफॉर्म, करंटची फेजर डायग्राम किंवा करंटची लाईन इथे ड्रॉ करणार आहे. ठीक आहे. सो तुमचा करंट आणि व्होल्टेज एकाच लाईन वरती आहेत. हा आहे तुमचा करंट. ठीक आहे. व्होल्टेज आणि करंट मधला अँगल आहे 0. देन तुम्हाला ड्रॉ करायचं आहे आय आर ड्रॉप. आता तुम्ही आय आर ड्रॉप कुठे ड्रॉ करणार आहे? या करंटच्या फेज मध्ये, म्हणजे याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. ठीक आहे. इथेच ड्रॉ करायचं आहे. तुमचं झालं आय आर ड्रॉप. इन केस ऑफ इंडक्टन्स, लाईनचा इंडक्टन्स आपण अज्युम करतोय. ठीक आहे. लाईनचा इंडक्टन्स. ठीक आहे. लोड जरी आपला रेझिस्टिव्ह असला तरी आपण लाईनचा इंडक्टन्स कन्सिडर करावा लागणार आहे. सो आय एक्सेल जरी इंडक्टिव्ह लोड असेल, लाईनचा इंडक्टन्स अज्युम केल्यानंतर एक्सेल असणार आहे इथे. सो हा झाला आय इंटू एक्स एल. ठीक आहे. आणि या सगळे या दोन्हीची ऍडिशन केली. ठीक आहे. हा भेटला आपल्याला आय इंटू झेड, आणि याची ऍडिशन केली आपल्याला भेटेल टोटल सेंडिंग एंड व्होल्टेज. दिस इज युअर टोटल सेंडिंग एंड व्होल्टेज VS. आणि याचा फॉर्म्युला आहे, सेम फॉर्म्युला राहणार त्याच्यामध्ये. VS इक्वल्स टू VR प्लस IR प्लस I इंटू XL. युअर टोटल सेंडिंग एंड व्होल्टेज आपण फाइंड आउट केलंय. आपल्याला सेंडिंग एंड व्होल्टेज माहिती आहे का? नाही, आपल्याला माहित फक्त आहे रिसिव्हिंग एंड व्होल्टेज, आणि त्याच्या लाईनचे लॉसेस माहिती आहेत. त्या लॉसेस वरनं आपण कॅल्क्युलेट केलं सेंडिंग एंड व्होल्टेज किती असणार आहे. इथपर्यंत सर्वांना क्लिअर असेल.